एक 20 पोती तर होतील, 20 क्विंटल 20 क्विंटल होईल अंदाज आहे असं म्हणजे. अंदाज आहे. हा, याच्या आधी क्विंटल. किती व्हायचं सर रासायनिक वर? हो, लई झाले तरी 7 क्विंटल 6 क्विंटल म्हणजे 8 आता जर क्विंटल. बघितलं डबल फायदा आहे, 100% खर्च निम्मा आहे होय, आणि होय. फायदा डबल आहे. डबल आहे, डबल आहे. बरोबर का नाही? होय होय. हिची पण सही आता चांगल्या पद्धतीने भरल्या. काय ह्या गव्हाची कुडी आहे ना, ही चांगल्या पद्धतीने भरल्या. बरल्या काय आणि आपण रासायनिक डोस कुठलाही वापरला नाही. नाही. पहिलं वैशिष्ट्य आहे ह्याचं. एक वितीला पण शिल्लक राहते, जास्त एक आहे. वित राखून सकट 4 बोट शिल्लक राहते. जास्त. सर्वसाधारण जराच कमी 1 फूट लांबीला पान आहे. पान आहे होय. म्हणजे 1 फुटाचं पाणी याच्या आधी गव्हाला येत होतं का हो नाही तुमच्या? नाही नाही. आणि तुम्हाला सांगू काय, ह्याच्या निम्म्यानं उंची राहायची. आता जर उंची बघितली तर किती आहे सर तुमच्या आता- कमरेच्या पेक्षा बी हो, वर आहे कमरेपेक्षा तुला. जास्त आहे. हो का. पहिला भेसळ डोस टाकल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसला हो सर? उगवण क्षमता चांगली झाली. उगवण चांगली झाली. परत त्याच्यानंतर वाढ काळोखी, प्लॉटची काळोखी पूर्ण आतापर्यंत 2.5-3 महिन्याचा प्लॉट असताना काळोखी पूर्ण हल्ली नाही प्लॉटची. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर. माझं नाव विशाल वसंत चुडमुंगे, राहणार शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आणि तुमचा मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9766396993. आज आता आपण तुमच्या या गव्हाच्या प्लॉट मध्ये आलोय. हा किती दिवसाचा प्लॉट आहे सर? कधीची लागण आहे? 7 डिसेंबर 2025 ला केलती. 7 डिसेंबर 2025. 2025 ला म्हणजे आता फेब्रुवारी चालू आहे, म्हणजे 2 महिने, 7 फेब्रुवारीला 2 महिने झाले पूर्ण होणार. आता जर बघितलं तर गव्हाची वाढ एक समान दिसते आणि गव्हा अगदी मस्त दिसतोय. याचं काय कारण आहे हो सर? कारण असं आहे की युवराज सरांनी आम्हाला सांगितलेलं की एसबीटीचं खत एकदा वापरून बघा तुम्ही. एसबीटीचे प्रोडक्ट वापरून वापरून बघा. हा. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांनी ज्या पद्धतीनं बेसल डोस किंवा फवारण्या सांगितल्या हा. त्या पद्धतीने आम्ही फवारण्या वगैरे याला पूर्ण केलेल्या आहेत. बरोबर. त्या फवारण्या केल्यानंतर आम्हाला ह्याच्या अगोदर जो प्लॉट दिसला नाही आमच्या शेतामध्ये हा. तो आता दिसतोय. आम्ही पूर्ण समाधानी आहे. काय याला काय भेसळ डोस दिला होता युवराज सर यांना? तर पहिल्या स्टार्टला आम्ही कृषीधन कृषीधन 3 बॅग 3 बॅग आणि एन बुस्टर 1 बॅग बर. पहिल्या डोसला दिल्या. हा. त्यानंतर उगवून बिगून सगळी व्यवस्थित झाल्यानंतर हा. ज्या दुसरी म्हणजे पहिली भांगणी केली आम्ही, बरोबर. त्यावेळेस उगवून सगळं सुराला म्हणजे उगवून क्षमता पण चांगली चांगली झाली. हा. फुटवा पण चांगला झाला. हा. आणि उगवून आल्यानंतर दुसरी भांगणी म्हणजे पहिली भांगणी केली हम्म. त्यावेळेस कृषीधन 4 बॅग, परत दुसरा भेसळ दुसरा डोस. बेसल डोस हा. आणि ग्रीन भूमी हा. 1 बॅग. उगवून आल्यानंतर 1 वीत आल्यानंतर हम्म. पहिली फवारणी हम्म. क्रॉप बुस्टर, हम्म. फ्रूट बुस्टर, हम्म. एनर्जी हम्म. आणि पहिली फवारणी झाली. हा, दुसरी फवारणी पण सेम तीच घेतली. तशी सेम म्हणजे घेतली. ज्यावेळेस पोटरी काढण्यात आली हा, त्यावेळेस दुसरी फवारणी ती सेमच घेतली. हा. आणि ज्यावेळेस पोटरी पूर्णपणे बाहेर पडून हम्म. ज्यावेळेस ह्यात दाना व्हायला चालू झाले हम्म. त्यावेळेस तिसरी फवारणी हम्म. क्रॉप बुस्टर, फ्रूट बुस्टर, एनर्जी हम्म. आणि साईज बुस्टर ही अशी तिसरी घेतली. फवारणी ह्याला घेतली आपण. बर. पहिला भेसळ डोस टाकल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसला हो सर? उगवण क्षमता चांगली झाली. उगवण चांगली झाली. परत त्याच्यानंतर वाढ काळोखी, प्लॉटची काळोखी पूर्ण आतापर्यंत 2.5-3 महिन्याचा प्लॉट असताना काळोखी पूर्ण हल्ली नाही प्लॉटची. याच्या आधी असं कधी व्हायचं हो सर? नाही काय व्हायचं, कुठं कमी जास्त दिसायचा किंवा हिची जी आपली कुडी म्हणतोय ना ही हा, कुडी. हा. गव्हाची, ह्यामध्ये हिची पण सही जाता चांगल्या पद्धतीने भरल्या. हा, हा, हा. काय ह्या गव्हाची कुडी आहे ना ही चांगल्या पद्धतीने भरल्या. बरल्या. काय आणि आपण रासायनिक डोस कुठलाही वापरला नाही. नाही. पहिलं वैशिष्ट्य आहे ह्याचं. एक वितीला पण शिल्लक राहते, जास्त एक वित राखून सकट 4 बोट शिल्लक राहते. जास्त. सर्वसाधारण जराच कमी 1 फूट लांबीला पान आहे. पान आहे म्हणजे 1 फुटाचं पाणी याच्या आधी गव्हाला येत होतं का हो नाही तुमच्या? नाही नाही. आणि तुम्हाला सांगू काय, ह्याच्या निम्म्यानं उंची राहायची. आता जर उंची बघितली तर किती आहे सर तुमच्या आता- कमरेच्या पेक्षा बी हो, वर आहे कमरेपेक्षा तुला. जास्त आहे. हो का. आपल्या पोटाला सा- असते सर. साधारणतः 3 फूट हा. का जास्त होईल? 3 3 फूट. फूट 3 फूट प्लस आहे. 3 फूट प्लस आहे. होय होय. आता जर बघितलं तर एक आता तुमच्या हाताबसला जो गड्डा आहे किंवा आता हा. जो आहे त्याला किती फूट वेळ जरा मोजून दाखवा. आता 1 सेकंद. हे मोजा, हा मोजा. हा मोजा. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 23 म्हणजे एका 23 गड्ड्यात 23. 23 प्लस 35 आहेत.
काय हा म्हणजे सरासरी आपण धरून चालूया 25. हा 25-30 25-30 सरासरी सहज आहे, एका टोकनला होय, होय. किती बी टाकले होते हो सर? आपण 15च्या आसपास बी टाकले. 15 टाकलेल्या. होय. मग जरी पण बघितलं तर एकाच 2 फुटवे झालेत बरोबर. सरळ आहे. एकाच 2 फुटवे होय, म्हणजे होय. एका बियाला 2 फुटवे झाले. होय, होय. याच्या आधी होत होतं का? नाही 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 बी टाकलेलं तेवढ्या तर काड्या यायच्या का? तेवढ्याच काड्या यायच्या आणि त्यात पण मर लागायची. आता एखादा तुरा काढून बघा की सर. हा काढा समोरला बघा केवढा लांब आहे आणि शे बघा दाण्यांची संख्या बघा पूर्ण एकसारखा भरलाय. सगळी एक साईज दिसते. एक साईज दिसते म्हणजे होय, असं होय. कुठं झालेलं नाही की बारीक आहे मोठा आहे काय नाही. एक size अजून आणि अवकाश आहे अजून सर. होय होय. आता आपल्याला अजून म्हणजे 3 महिने पूर्ण व्हायला 15 दिवस आणि बरोबर. खर्चिक बाजू थोडी आमची कमी झाल्या. खर्च किती कमी वाटते सर तुम्हाला? गेल्या वेळी आम्ही रासायनिकला 3 फवारण्या केलत्या. 3 फवारण्या केल्या केलत्या म्हणजे कशाच्या संरक्षणाच्या की पोषणासाठी? पोषणासाठी असू दे किंवा कीटकनाशक असू दे, त्यांनी तांबेऱ्यासाठी सांगितलेलं. बुरशीनाशक असू या दे. वर्षी काय कीटकनाशक बुरशीनाशक काय वापरलं नाही, काय वापरलं अजिबात नाही. वापरलं हा, नाही वापरलं. आणि फक्त पोषणाच्याच 2-3 फवारण्या केल्या. खतांचा पण खर्च जे आपण डोस टाकले नाही ह्याला, हा, हा. त्याचा पण खर्च कमी आलाय आपल्याला. कमी आलाय. हा भरपूर आहे. आणि आता जर बघितलं आपण सरासरी तुमचा 2 बेसल डोसचा खर्च मिळून जर बघितलं तर 5-5.5 हजार आला एवढाच बरोबर की नाही सर? होय, होय. आणि तोच जर आता तुमचा रासायनिकचा ह्याच्यात असता तर 10,000 पर्यंत आला डबल नाला म्हणजे खर्च निम्मा आला. आणि उत्पन्न आता तर मनाला असं वाटतंय की साधारण एक 20 वर पोती तर होतील. 20 क्विंटल 20 क्विंटल होईल. अंदाज आहे असं म्हणजे. अंदाज आहे. हा, याच्या आधी किती व्हायचं सर रासायनिकवर? हो, लई झाले तरी 7 क्विंटल 6 क्विंटल म्हणजे 8 आता जर क्विंटल. बघितलं डबल फायदा आहे. खर्च 100% निम्मा आहे होय, आणि होय. फायदा डबल आहे. डबल आहे, डबल आहे. बरोबर का नाही? होय होय. शेतीत यायला ओढ पण लागली. हा ह्या पिकामुळे ओढ याच्या आधी लागली. काय ओढ व्हायचं निर्माण शेतात झाली. यायला नको वाटायचं. नको वाटायचं की हा एवढंच आहे, आपली शारपड जमीन आहे थोडीफार, हा. त्यात आपलं गुडघ्यावर म्हणजे पीक हाय त्या यायचं. शेतीला पण तुम्ही नावं ठेवत होता. होय होय. सरळ आहे आणि तुम्हाला दिसतंय पण सर सगळा भाग. आणि आजूबाजूला कॅमेरा मारला तर तुम्हाला बरं, लक्षात येतं की आता आपली बघितलं शारपड आहे. पूर्ण अशी दलदलीची जमीन आहे दलदलीची जमीन 100% आणि दलदलीची जमीन. असं पांढरं जास्त पडायचं म्हणजे मीठ फुटणे प्रकार जास्त होय आहे. होय होय बरोबर का नाही? एवढ्या वर्ष तुम्ही म्हणला की हा असा गहू कधी आलाच नाही. होय 100% आला नाही बरोबर. आलाच नाही. एसबीटी मुळे हे शक्य झालं की काय तुम्ही वेगळं ह्याला केलं? नाही सर 100% सांगतो की तुम्हाला एसबीटी मुळे जे शक्य झालेलं आहे हं. काय, आणि युवराज सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या सांगितलं. पद्धतीने आपण पण हाताळले ते व्यवस्थित. बरोबर. काय म्हणजे ज्या आणि पद्धतीने त्यांनी पण आपल्याला वारंवार युवराज सरांनी येऊन मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शन पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही तुमचा एक नाव आणि पत्ता सांगा ना सर. माझं नाव युवराज सुभाष चुडुमिगे, राहणार शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. बर. माझा कॉन्टॅक्ट नंबर 96 89 37 44 36. चालेल सर, धन्यवाद सर. नमस्ते.